करवीर नगरीचे राजश्री शाहू महाराज म्हणजेच कोल्हापूरचे राजे शाहू महाराज नेमके कसे होते, त्यांना लोकराजा का म्हणतात हे सांगणारा एक छोटासा लेख। आठवडी बाजार संपला होता। माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती। आया बाया चपला फडफडत पाय उचलत होत्या। दुरड्याची रंगपंचमी झाली होती। म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताट उभी राहिली। फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला। धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली। लाडवांची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली। आजी एसटीच्या खांबापाशी पोहोचते तोच एसटी निघून गेली होती। बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, म्हातारे आज उशीरसा। माल संपतो उशीर झाला होता, पण आज बक्कळ पैसे जमले होते, त्यातूनच तिनं खरेदी केली होती। कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं असं तिला पण वाटत होतं। तेवढ्यात समोरून मोटार येताना दिसली। आजीने चटकन विचार केला, एसटीला 2 आणे पडणारच होते, याला 1 आणा जास्त देऊ, पण अंधाराच्या आत घरी तर पोहोचू। आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला। गाडी कचकन ब्रेक लावून थांबली। ड्रायव्हर तसा रुबाबदार गडी वाटला। तो आजीकडे बघून हसला। काय पाहिजे आजी, त्यानं विचारलं। आजीला त्यातला त्यात बरं वाटलं। म्हणाली, माका 70 मैलार जावचा असा, सोडशील रे? एसटी चुकली बघ। ड्रायव्हर खाली उतरला। म्हातारीची पाठी डिकीट टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं। आजी हरकली। चक्क पुढे बसून जायचा आणि गाडीत कोणी पॅसेंजर्स नाही। पण तिला हळहळ पण वाटली। बिचारा ड्रायव्हरला आज मिळकतच नाही। ती म्हणाली, ह्या बघ, एसटी वाले 2 आणे घेता, मी या तुका 3 आणे देतय, चलात। ड्रायव्हर हसत म्हणाला, आजी तुला परवडतील ते दे, तू मला मायसारखी। आजीचा जीव सुपा एवढा झाला। ती मायच्या हक्कानं ऐसपैस बसली। गाडी सुरू झाली। बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्याने पाहत होता। गाडी हल्ली तसा तो ओरडलाच, अगं ए म्हातारे। पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती। मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं। एसटी सारखी गर्दी नाही, कचकच नाही, गाडी कशी भन्नाट निघाली होती। आजीनं मनातल्या मनात ड्रायव्हरला मार्क देऊन टाकली। दिवसभराच्या उन्हात धुळीनं ती थकली होती। आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी लागली। आजी तुझा 70 मैलाचा दगड आला बघ, इथंच उतरायचंय ना? आजी खडबडून उठली। कन्वडीचे 3 आणे काढून ड्रायव्हरच्या हातावर ठेवले। तेवढ्यात त्यानं डिक्कीतून तिची पाटी काढून दिली। म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे। तिने अलवार हातानं पुडी उलगडली। त्यातला शेवकांडाचा एक लाडू काढला। ड्रायव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, खा माझ्या पोता। ड्रायव्हरनं हातातल्या लाडवाकडे आणि म्हातारीकडे डोळे भरून पाहिलं। गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, कुणाच्या गाडीतून गेलंय? टुरिंग गाडीतनं, आजी म्हणाली। आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीनच बुचकळ्यात पडला। तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली, 3 आणे मोजून दिले ते का? त्याने ते घेतलं। अगं म्हातारे, तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती, आपल्या राजांची गाडी। या आपल्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू। दुसऱ्याने माहिती पुरवली। अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा म्हणत म्हातारी भुईला टेकली। गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले। आपल्याला माय म्हणणाऱ्या आणि गरिबीच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणारा त्या लोकराजांच्या आठवणीनं तिचं अंतकरण भरून आलं। ह्याला म्हणतात लोकराजा, छत्रपती शाहू महाराज।